महाराष्ट्राच्या राजकारणात खलबतं. शिंदे फडणवीसांची बंद दाराआड बैठक. रात्रीतून घडल्या मोठ्या घडामोडी. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीतील तीनही पक्षांमधला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. विशेषतः शिंदेची शिवसेना आणि भाजपातला संघर्ष राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. पण आता हा संघर्ष शमवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी 8 डिसेंबरला मध्यरात्री नागपूरमध्ये एक बैठक झाली. जवळपास 1.5 तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. आणि यावेळी झालेल्या चर्चेनंतर 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. ANIनं शिवसेनेतील सूत्रांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, चव्हाण आणि बावनकुळे या नेत्यांमध्ये गेल्या काही काळात झालेल्या राजकीय संघर्षावर चर्चा झाली. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे नेते भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष्य करताना दिसले. दोनही पक्षातील हा वाद थांबवण्यासाठी आगामी निवडणुकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ठाणे, पुण्यासह राज्यातील सर्व महापालिका महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित लढणार असा निर्णय झाला. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं तीनही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठका पुढच्या 2-3 दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. स्थानिक परिस्थितीनुसार अंतिम रणनीती आखण्याचे निर्देश या वरिष्ठ नेतृत्वानं दिले आहेत. यापूर्वी भाजपनं अशी भूमिका घेतलेली की मुंबई महापालिका महायुती एकत्र लढणार आणि राज्यातील उर्वरित महापालिका भाजप स्वबळावर लढणार. मात्र ही भूमिका आता भाजपनं बदलली आहे. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत न घेण्याची भूमिका दोनही पक्षांची असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिकांकडे दिली आहे आणि त्यामुळं भाजपनं थेट हात वर केले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सोबत न घेण्याविषयी काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट भाष्य केलं होतं. आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील. विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत. हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे. हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप, हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही. मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार, नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे. आता नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यावर जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू होणार आहेत. ज्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत वाद उफाळला होता त्यावरही चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीतील तीनही पक्षांमध्ये नेते पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरू झाली होती. हा वाद शिगेला गेल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस, शिंदे, चव्हाण आणि बावनकुळे यांच्यात झालेल्या बैठकीत महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देणार नाहीत असं ठरल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. खरं तर असे निर्णय यापूर्वी घेतले गेलेत आणि त्यामुळं भविष्यात या तीनही पक्षांमध्ये महायुतीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.